मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागपुरात जरांगे पाटील यांचा निषेध नोंदविण्यात आला। मात्र या प्रकरणात सत्ताधाऱ्यांद्वारे मनोज जरांगे यांना बदनाम करण्याचा डाव रचला जात असून नागपुरातील सकल मराठा समाजाचा जरांगेंना पाठिंबा असल्याचे सकल मराठा समाजाचे प्रकाश खंडागळे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले। मनोज जरांगे हे मराठा समाजाचा लढा खऱ्या अर्थाने लढणारे लढवय्ये आहेत। त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी नागपुरातील सकल मराठा समाज या लढ्यात जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। प्रकाश खंडागळे पुढे म्हणाले, नागपुरात ज्यांनी मनोज जरांगे यांच्या विरुद्ध आंदोलन केले ते स्वतःला मराठा म्हणून मिरवणूक घेणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत। जरांगे यांना कुठलाही धक्का लागला तर सत्ताधारी यासाठी जबाबदार राहतील असेही सकल मराठा समाज नागपूरद्वारे स्पष्ट करण्यात आले। पत्रकार परिषदेला मिलिंद साबळे, विक्रम वाघ व मुलमाणी उपस्थित होते। आमची मागणी आहे की जे आरक्षण आम्हाला देण्यात आलेलं आहे 10% आणि तुम्ही पूर्ण इम्पिरियल डाटा तयार करून जे आरक्षण देतात, मग इम्पिरियल डाटा तयार केलेला आहे आणि तुम्ही तो मान्य केलेला आहे की हा समाज मागास आहे, तर तुम्ही आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण का देत नाही? तुम्ही वारंवार त्या जरांगे पाटलाची फसवणूक का करताय? आमचा प्रश्न आहे, त्यावर अधिक विचार व्हावा आणि आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे, मागणी। यापूर्वी सरकारने दिलेल्या आदेशाचं सकल मराठा समाजाकडून नागपूर येथे स्वागत करण्यात आलं आणि जरांगे पाटलाचं प्रतिपदातून पुतळा देखील जाळण्यात आला, ज्यावेळी सरकारवरती नाही हा पुतळा जाळला हा मराठा समाजाने जाळलेला नाही, हे आधी समजून घ्या। सकल मराठा समाज हा कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हता राहणार नाही, हे लक्षात घ्या। तो जो प्रकार झाला तो राजकीय प्रकार आहे, त्याचा आम्ही विरोध करतो, त्या प्रकाराचा आम्ही विरोध करतो।